स्टुडंट लॉग इन म्हणजे महा-डी-बी-टी स्टुडंट लॉग इनवर जायचं. तिथे तुम्हाला ग्रीव्हन्स अँड सजेशन फॉर्म हे ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. तिथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल आय डी टाकायचा आणि तुमचं नाव. आता सुरुवातीला नाव टाकायचं, त्यानंतर मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट. आता डिस्ट्रिक्ट कोणतं टाकणार, जिथे तुमचं ॲडमिशन आहे. आता ॲडमिशन ज्या कॉलेजला आहे त्या कॉलेजचा डिस्ट्रिक्ट टाकायचा, बरोबर. त्या कॉलेजचा डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर त्या कॉलेजचा तालुका टाकायचा. आता डिस्ट्रिक्ट आणि तालुका आला आहे, बरोबर. त्यानंतर तुम्ही डिपार्टमेंट सिलेक्ट करा. आता डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला मी उदाहरणार्थ OBC वेलफेअर डिपार्टमेंट. आता तुम्ही हे डिपार्टमेंट सिलेक्ट केलं, OBC, SC, BC, VJNT एक डिपार्टमेंट आहे, बरोबर. हे डिपार्टमेंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या संदर्भात एक स्कीम येते खाली. तुम्ही जेव्हा स्कीममध्ये सिलेक्ट करतात तेव्हा स्कीममध्ये पोस्ट मॅट्रिक येईल, पोस्ट मॅट्रिक OBC. ती सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला एक सिलेक्ट म्हणजे ग्रीव्हन्स अँड सजेशन फॉर्मचं एक कॅटेगरी दिसेल. त्या कॅटेगरी निवडताना तुम्ही सजेशनही निवडू शकतात, पण टाकताना ग्रीव्हन्सच टाका, बरोबर. ते टाकल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येतं. आता ते ऑप्शन काय आहे की ग्रीव्हन्सची कॅटेगरी टाकावं लागते. ती कोणती, आता तिथे बरेच इश्यूज असतात मुलांचे. लॉग इन इश्यू असेल, ॲप्लिकंट डिसबर्समेंट इश्यू असेल किंवा बरेच असे इश्यूज असतात. आता मी तुम्हाला ते डिस्प्ले करेल इथे. त्यानंतर तुम्ही काय करायचं, सिलेक्ट ॲकॅडमिक इयर. सिलेक्ट ॲकॅडमिक इयर. आता इथे मुलं फसतात. काय करायचं, ज्या वर्षात तुम्ही फॉर्म भरला आहे, आता तुम्ही कॉलेजला ॲडमिशन घेतलं आहे, बरोबर. आणि ज्या वर्षी तुम्ही तो फॉर्म भरलेला आहे, समजा 2020-21मध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे. 2021-22मध्ये तुम्हाला आता नवीन फॉर्म भरायचा आहे, तोच रिन्यू करायचा आहे, पण तुमच्याकडे युजर आय डी पासवर्ड नाही आहे. तर तुम्ही आता ग्रीव्हन्स फॉर्म भरताना सिलेक्ट ॲकॅडमिक इयरमध्ये काय टाकणार, तर तिथे तुम्ही 2021ला जेव्हा तुमचं ॲडमिशन होतं तेव्हा तुम्ही फॉर्म भरलेला होता, बरोबर. तर फॉर्म भरलेला होता, तर तो 2021चं ॲकॅडमिक इयर ते सिलेक्ट करायचं आणि कमेंट, खाली कमेंट असते, तिथं तुम्ही मराठीतही टाकू शकतात किंवा इंग्लिशमध्ये टाका. आता कमेंटमध्ये काय टाकणार, कमेंटमध्ये तुम्ही सुरुवातीला तुमचा आधार नंबर टाकू शकतात. आधार नंबर टाका. त्यानंतर तुम्ही स्कॉलरशिपचा म्हणजे तुम्ही महा-डी-बी-टीचा जो आधी फॉर्म भरला होता त्याचा एक ॲप्लिकेशन आय डी असतो. ॲप्लिकेशन आय डी तुम्ही टाका. आता हा ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला कुठे मिळेल, तुमचा जो फॉर्म तुम्ही भरलेला असेल त्याची प्रिंट वगैरे असेल ना, तर त्याच्यावरती तो ॲप्लिकेशन आय डी दिलेला असेल. त्याचं एक उदाहरणार्थ मी इथे स्क्रीनवर डिस्प्ले करेन, ओके. तर कमेंटमध्ये तुम्ही आधार नंबर टाका तुमचा. त्यानंतर त्याला काउंट्स करून तुम्ही ॲप्लिकेशन आय डी पण टाकू शकता, ॲप्लिकंट आय डी स्कॉलरशिपचा. त्यानंतर आता तुमचं खरं कमेंट आहे. तुम्ही एक असं कमेंट तिथे टाका की ते सॅटिस्फाईड होईल त्यांना, की त्यांना कळेल की यांचा नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे. आता वरती तर आपण कॅटेगरीमध्ये लॉग इन इश्यू टाकला आहे, पण नेमकी लॉग इन इश्यू काय आहे, तर म्हणजे तुम्हाला का झालं आहे, तर तिथं टाका. तुमचा मोबाईल नंबर जो बंद झाला असेल तो तिथे नमूद करा. तुमचा जो आधीचा मोबाईल नंबर असेल किंवा मित्राचा असेल, जो कोणताही मोबाईल नंबर असेल तो टाका, की ज्याच्यावर तुमचा OTP जातो आहे, बरोबर. तो OTP तुम्हाला प्राप्त होत नाही. तर तुम्ही काय करा, तो मोबाईल नंबर टाका आणि तिथे तुमचं लॉग इन इश्यू असं तिथे नमूद करा. लॉग इन इश्यू झाला आहे, लॉग इन इश्यू असं टाका तिथे. त्यानंतर तुम्ही हे मराठीतसुद्धा टाकू शकतात की कृपया करून आमचा अशी विनंती करा त्यांना की आमचा युजर आय डी पासवर्ड, जो जुना युजर आय डी पासवर्ड आहे तो आम्हाला प्रोव्हाइड करा. त्यानंतर तुम्ही खाली एक ऑप्शन असतं चूज फाईल. आता चूज फाईलमध्ये तुम्ही काय अपलोड करू शकता, तर चूज फाईलमध्ये तुम्हाला जो प्रॉब्लेम फेस होतो आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तिथे अपलोड करू शकतात किंवा तुम्ही आधार कार्ड जरी अपलोड केलं तरी चालतं, पण जो प्रॉब्लेम असेल तोच तुम्ही तिथे अपलोड करा. त्यानंतर तुम्ही कॅप्चा टाकून तो फॉर्म सबमिट करा. आता सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक मेसेज डिस्प्ले होईल किंवा तुमचा ईमेल आय डीला तुम्हाला एक जो ईमेल आय डी तुम्ही फिल केला आहे ग्रीव्हन्स फॉर्म भरताना, त्या ईमेल आय डीवर तुम्हाला त्याची कॅटेगरी वगैरे हे सगळी इन्फॉर्मेशन तिथे ऑलरेडी फिल होऊन येईल. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या कार्यालयीन वेळेत म्हणजे त्यांचं जे कामकाजाचं वेळ असतं, महा-डी-बी-टी पोर्टलवर जे काम करणारी टेक्निकल टीम असेल, त्यांचा तुम्हाला काही वेळानंतर मेसेज येईल. 1 दिवसात येऊ शकतो, 2 दिवसातही येऊ शकतो. जर त्यांचा मेसेज नाही आला तर तो मेसेज तुम्ही पुन्हा ग्रीव्हन्स फॉर्म भरून पुन्हा त्यांना मेसेज करत राहा, ते तुम्हाला रिप्लाय करतील. आता तुम्हाला हा मेसेज कुठे बघायचा आहे, तुमच्या ईमेल आय डीला सुद्धा हा मेसेज येणार आहे, पण आता हा मेसेज तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिपच्या पोर्टलवर सुद्धा येतो लॉग इन केल्यानंतर.
आता तुमचा युजर आय डी पासवर्ड तिथे नाही आहे, त्यामुळे तुम्ही लॉग इन करू शकत नाही. पण तुम्हाला ईमेल आय डीवर तो SMS भेटून जाईल. तो SMS भेटल्यानंतर तुम्हाला तुमचा जुना जो युजर आय डी पासवर्ड असेल तो तुम्हाला भेटून जाईल. जर नाहीच भेटला तर ते तसं क्युरी तुम्हाला सांगतील की काय झालं आहे. ते तुम्हाला असंही मेसेज करतात की प्लीज गिव्ह प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट यू, असा मेसेजही करू शकतात. त्यानंतर तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकतात तिथे, की ॲप्लिकेशन आय डी वगैरे, म्हणजे तुम्हीच आहात बुवा असं काहीतरी कमेंट्समध्ये टाका तिथे. बरोबर. धन्यवाद.